Hello students, good morning. Today we are going to see that is the next lesson. The name of the lesson is on saying please. On saying please. Please म्हणण्यावरून कसे शिष्टाचार असतात. आपल्याला माहिती आहे आपण एखाद्या व्यक्तीला जर काय मागायचं असेल तर प्लीज गिव मी असं किंवा काही शिष्टाचार असतात. प्लीज, थँक्यू, एक्सक्यूज मी असे काही शब्द वापरून आपण काय करतो शिष्टाचाराची किंवा मराठीमध्ये आभारी आहे, कृपया अशा प्रकारचे शब्द आपण वापरतो. त्यामुळे जे काय आपलं काम जे आहे ते काम थोडंसं हलकं होत असतं. अशाच एका शिष्टाचाराच्या गोष्टीवरून अशाच एका शिष्टाचाराच्या प्रॉब्लेमवरून एक इथं समस्या घडलेली आहे आणि तो जो समस्या घडलेली आहे ती मग कायदेशीरदृष्ट्या ती पनिशेबल आहे का, मग ती अशी शिक्षा देण्यासारखी आहे का नाही, यावर इथं हा लेसन डिपेंडंट आहे. द नेम ऑफ द रायटर दॅट इज द अल्फ्रेड जॉर्ज गार्डिनर. दॅट इज द 1865 to 1946. तर इथं काय म्हणलं, इन ऑन सेईंग द प्लीज द पॉईंट्स आउट द व्हॅल्यू ऑफ द गुड मॅनर्स इन द सोशल लाईफ. म्हणजे समाजामध्ये ज्या गुड मॅनर्स आहेत, शिष्टाचार आहेत, त्या शिष्टाचाराची माहिती इथं दिली गेलेली आहे. अँड द एम्फासिस द इम्पॉर्टन्स ऑफ द कर्टसी अँड द पोलाइटनेस इन द डेली बिहेवियर. आपल्या डेली बिहेवियरमध्ये, रोजच्या बिहेवियरमध्ये जे काही कोर्टसी असते, सभ्यता, आणि पोलाइटनेस म्हणजे विनम्रपणा, या सगळ्या गोष्टीची माहिती इथं देण्यात आलेली आहे. ही शोज हाऊ पोलाइट स्पीच अँड द मॅनर्स स्वीटन द ॲटमॉस्फिअर अराउंड हाऊ द कोर्टसी, हाऊ द डिसकोर्टसी अँड द ऑल मॅनर्स स्पॉइल द पोलिटिट. म्हणजे त्यानं याच्या लेसनमध्ये सांगितले की पोलाइट स्पीच, विनम्र बोलण्यामुळे ॲटमॉस्फिअर अतिशय सुंदर तयार करता येतं, वातावरणात अतिशय चांगुलपणा निर्माण करता येतो. आणि डिसकोर्टसीनं बोलल्यामुळे म्हणजे असभ्यपणाने बोलल्यामुळे सर्व गोष्टी बिघडतात. इल मॅनर्स स्पॉइल अँड द पोलिटिट म्हणजे वातावरण बिघडतं, त्रास होतो, वाद निर्माण होतात आणि पुढच्या व्यक्तीबद्दलचं मत जे आहे ते मतसुद्धा आपलं बिघडतं किंवा कमीपणाची भावना त्याच्याबद्दलची निर्माण होते. आता इथं तशाच प्रकारचा एक प्रसंग घडलेला आहे प्लीज म्हणण्यावरून. तर तो काय प्रसंग आहे तो आपण इथं पाहणार आहोत. ऑन सेईंग द प्लीज. द यंग लिफ्टमॅन इन अ सिटी ऑफिस who threw a passenger out of his lift and other morning and was fined for the offense was the undoubtedly in the wrong. तर एक तरुण लिफ्टमध्ये तुम्हाला माहिती आहे मोठमोठ्या बिल्डिंग्ज असतात, त्या मोठमोठ्या बिल्डिंग्जमध्ये लिफ्ट असते आणि तो जो लिफ्टमॅन आहे तो लिफ्टमॅन काय काम करतो तर माणसांना आतमध्ये घ्यायचं, लिफ्ट व्यवस्थित बंद करायची, पाहिजे त्या ठिकाणी नेऊन सोडावरच्या मजल्यावरनी नेऊन सोडायचं. मग त्या लिफ्टमॅनने काय केलं, यंग लिफ्टमॅन इन अ सिटी ऑफिस, एका सिटी ऑफिसमध्ये एका लिफ्टमॅननं हू थ्रू अ पॅसेंजर, एका पॅसेंजर आउट ऑफ हिज लिफ्टमधून फेकून दिलं, बाहेर ढकललं. द अदर मॉर्निंग, एका सकाळी एका लिफ्टमॅननं एका पॅसेंजरला बाहेर ढकललं. अँड वॉज फायनल फॉर द ऑफन्स वॉज अनडाऊटेडली इन द रॉंग. आता अनडाऊटेडली म्हणजे निशंकपणे, शंकाचं नाही आहे, निशंकपणे म्हणजे शंकाचं नाही आहे. त्यानं रॉंगच केलं, चुकीचं केलं. त्यानं काय केलं, रॉंग केलं. कारण काहीच म्हणजे त्या लिफ्टमॅननं का बरं त्याला बाहेर ढकललं गेलं, हे चुकीच झालं असं त्यांना सगळ्यांना म्हणायचं. आणि त्याच्याबद्दल त्याला फाईन झाला, फाईन म्हणजे त्याला दंड झाला. इट वॉज क्वेश्चन ऑफ द प्लीज. क्वेश्चन कशाचा होता, प्लीज म्हणण्याचा क्वेश्चन होता. क्वेश्चन काय होता, प्लीज म्हणायचं, कृपया म्हणायचं होतं. द कंप्लेंट एंटरिंग द लिफ्ट, कॉम्प्लिनंट म्हणजे जो कॉम्प्लिनंट म्हणजे जो कंप्लेंट करणारा जो व्यक्ती आहे ना त्याला कॉम्प्लिनंट असं म्हटलेलं आहे. द कॉम्प्लिनंट एंटरिंग द लिफ्ट सेट द टॉप. तो फक्त काय झाला, तो जो काही जन तक्रार नोंदवली तो तक्रारदार आपण म्हणू, तो तक्रारदार काय करतो, तो प्लीज त्या लिफ्टमध्ये बसतो आणि फक्त टॉप म्हणतो. प्लीज टॉप म्हणायला पाहिजे त्याला, असं त्या कोणाला म्हणायचं होतं, त्या लिफ्टमॅनला म्हणायचं. तू प्लीज स्टॉप का म्हणाला नाहीस,
नुसता टॉप का म्हणाला? द लिफ्टमॅन द डिमांडेड द टॉप प्लीज. त्यानं काय म्हणलं तर त्या लिफ्टमॅननं डिमांड केली की तू असं म्हणू नकोस, तू टॉप नुसतं म्हणू नको, तू टॉप प्लीज असं म्हण, कृपया वरच्या मजल्यावर घेऊन चला असं म्हण. अँड धीज द कन्सिशन बिईंग द रिफ्यूज, ही नॉट ओनली द डिक्लाइन द comply with the instruction but heard the passenger out of the lift. पण त्यानं खरं म्हणजे त्या तो मनुष्य म्हणला नसेल, म्हणजे प्लीज टॉप प्लीज असं म्हणा, वरच्या मजल्यावर कृपया घेऊन चला असं म्हणला नसेल. आणि त्यामुळे त्या माणसानं, त्या लिफ्टमॅननं काय केलं माहिती आहे का, नुसतंच त्याच्याकडे दुर्लक्ष केलं नाही, तर काय केलं तर त्यानं त्या माणसाला त्या लिफ्टच्या बाहेर ढकलून दिलं. नॉट ओनली डिक्लाइन्ड टू कंप्ली विथ द इन्स्ट्रक्शन बट हर्ड द पॅसेंजर आउट ऑफ द लिफ्ट. आता इथे एक वाक्य आहे बघा. This concession being refused, he not only declined the comply with the instruction but hurled the passenger out of the lift. Not only but also असा वापरायला सुद्धा विचारतील. आता नॉट ओनली तरी आहेच आणि बट, हे वाक्य इथून लिहून घ्यायचं पा. कुठं धीस पासून लिहून घ्या. धीस कन्सिशन पासून ते इथंपर्यंत लिफ्टपर्यंत लिहून घ्यायचं. कन्सिशन पासून ते लिफ्टपर्यंत लिहून घ्यायचं. आणि त्याचं जे काय करायचं तर नॉट ओनली बट ऑल्सो जे दिलेलं आहे, आता इथं बघा नॉट ओनली इथं दिलं आहे. आता दोन गोष्टींची तुलना केलेली आहे पा. नॉट ओनली डिक्लाइन्ड टू कंप्ली, तो जो कंप्लेन करणाऱ्याकडे दुर्लक्षच केलं नाही विथ त्या माणसानं दुर्लक्ष त्याच्या इन्स्ट्रक्शनकडे केलं नाही. बट ऑल्सो हर्ड द पॅसेंजर आउट ऑफ द. हर्ड म्हणजे फेकून देणे. हर्डचा अर्थ काय? फेकून देणे. हर्ड म्हणजे फेकून दिलं. त्या पॅसेंजरला त्यानं काय केलं तर त्या लिफ्टच्या बाहेर फेकून दिलं. म्हणजे हेच केलं नाही तर ते सुद्धा. ह्या नॉट ओनली बट ऑल्सोचा अर्थ काय असतो? हेच नाही तर. नॉट ओनली बट ऑल्सो म्हणजे हेच नाही तर ते सुद्धा. अलग लक्षात. आता हे वाक्य तुम्हाला देतील, आहे तसं वाक्य देतील आणि तिथं काय करतात तर तिथं तुम्हाला बोथ अँड वापरायला विचारतात. काय वापरायला विचारतात? बोथ अँड. तर तुम्ही काय करायचं सांगतो. इथं नॉट ओनली जो आहे ना तिथं बोथ शब्द ठेवायचा. इथं काय ठेवायचा? बोथ. आणि इथं अँड ठेवायचा. म्हणजे काय झालं? ही बोथ नॉट डिक्लाइन टू कंप्ली with the instruction and hurled the passenger out of the lift. हे वाक्य समजलं तुम्हाला? नॉट ओनलीच्या ठिकाणी काय करायचं? बोथ. आणि इथं अँड. बोथ अँड यूज काय म्हणतात तुम्हाला ब्रॅकेटमध्ये? बोथ अँड. बोथ डॉट 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 अँड. समजलं? एक वाक्य. आता ह्याच वाक्यात ॲज वेल ॲज विचारतात. यूज ॲज वेल ॲज. काय विचारतात? यूज ॲज. हेच वाक्य लिहून घ्यायचं आणि आय यूज ॲज वेल ॲज म्हणायचं. तर इथं हे नॉट ओनली काढायचंच आणि इथं ॲज वेल ॲज ठेवा. AS ॲज वेल, WEL वेल ॲज हे काढायचं आणि बटच्या ठिकाणी ॲज वेल ॲज ठेवायचं. अशी दोन वाक्य तुम्हाला ग्रामरची होतील. ओके. धिस इज ऑफकोर्स वॉज द कॅरिंग द कॉमेंट ऑन द मॅनर टू फार. आणि ही जी काय झालेली घटना जी होती ना, दिस इज ऑफकोर्स वॉज द कॅरिंग द कॉमेंट ऑन द मॅनर टू फार. आणि ही जी मॅनरची जी पद्धत होती, प्लीज म्हणणे, थँक्यू म्हणणे, ही जी मॅनरची पद्धत आहे का, जर म्हणला नाही आपण मला त्यामध्ये म्हणतो किंवा मोठ्याने म्हणतो काय मॅनर्स आहे व्यक्तीला या, तर मॅनरची जी चर्चा आहे ती बरेच दिवस झाली. डिसकोर्टसी इज नॉट द लिगल ऑफेन्स. डिसकोर्टसी म्हणजे असभ्यता, लॅक ऑफ द कोर्टसी, रूडनेस म्हणजे असभ्यता. आणि शब्दसुद्धा लिहून चला बरं का, वहीवर लिहून. आणि मला तुम्ही फोटो काढून पाठवा म्हणलं तर पाठवलं नाही कोणी. लिहायचं, तुम्ही खरंच देताय का नाही मला बघायचं आहे. तर डिसकोर्टसी इज नॉट लिगली ऑफेन्स. आता असभ्यता केली म्हणून त्याला कुठे कधी कोर्टानं शिक्षा दिली का? नाही. म्हणजे ही आपल्या कायद्यात तरतूदच नाही आहे. आता कुणा थँक्यू नाही म्हटलं म्हणून त्याच्यावर कधी खटला गुन्हा दाखल झाला आहे का? निश्चितच नाही आहे. किंवा कुणी प्लीज म्हणलं नाही म्हणून काही नाही, तर त्याला कोर्टानं शिक्षा नाही. आता येतं बा, डिसकोर्टसी म्हणजे असभ्यता. इज नॉट लिगल ऑफेन्स. ऑफेन्स म्हणजे इज नॉट लिगल ऑफेन्स म्हणजे गुन्हा.
आता हे वाक्य लिहून घ्यायचं. डिसकोर्टसी इज नॉट अ लीगल ऑफेन्स. वाक्य लिहून घ्यायचं. काय वाक्य काय करायचं? लिहून घ्यायचं आणि ॲड क्वेश्चन टॅग म्हणायचं. इथंपर्यंत लिहून घ्यायचं. ॲड क्वेश्चन टॅग म्हणायचं. लिहाल तर व्हिडिओ स्टॉप करायचा आणि लिहायचं तिथं. तर डिसकोर्टसी इज नॉट लीगल ऑफेन्स, कॉमा द्यायचा. इथंपर्यंत द्यायचं फुल स्टॉप देऊन आणि मग कॉमा द्यायचा. इज, कारण घेताना इजंट घ्यायचं नाही, कारण नॉट आहे इथं. इज इट. डिसकोर्टसीला इट म्हणायचं. डिसकोर्टसीला काय म्हणायचं? इट म्हणायचं. इजंट इट. and it does not excuse assault or the battery. तर assault or the battery, an attack which includes not only the threats but also the actual use of the violence. म्हणजे हिंसाचार या याच्यामध्ये इट डज नॉट एक्सक्यूज assault and battery. असा जो हिंसाचार झाला तर याला मात्र काय नाही आहे, तर माफ नाही आहे. म्हणजे जर का हे बघा, तर इथं डिस्कोर्टेसीला म्हणजे असभ्य वागणुकीला आपल्याकडे शिक्षा नाही आहे, पण इट डज नॉट एक्सक्यूज असॉल्ट ऑर बॅटरी. म्हणजे जर का एखाद्याने जर हल्ला जर केला तर त्याच्यावर मात्र काय, त्याला लगेच गुन्हा आहे, तो गुन्हा आहे आणि त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. हे वाक्य घ्यायचं. इट डज नॉट एक्सक्यूज असॉल्ट ऑर बॅटरी. त्याचा अर्थ आहे हल्ला. त्याचा अर्थ काय आहे? हल्ला. हल्ला जर झाला तर मात्र त्याच्यावर त्याला काय नाही आहे, त्याला हल्ला जर झाला तर त्याला मात्र त्याच्यावर गुन्हा दाखल होतो. हे वाक्य लिहून घ्यायचं. काय इथून इथंपर्यंत वाक्य लिहून घ्यायचं आणि वाक्य लिहून घेऊन ॲड क्वेश्चन टॅगच म्हणायचा. त्याचं उत्तर कसं लिहायचं असतं? जसंच्या वाक्य तसं लिहा, कॉमा द्या. डज नॉटचं डज करायचं. काय करायचं? डज इट. आता डझंट घ्यायचं नाही, का तर नॉट आहे ऑलरेडी, म्हणून डज इट प्रश्नचिन्ह. समजलं का? जसंच्या तसं वाक्य लिहायचं, कॉमा द्यायचा. डज इट म्हणायचं. फक्त डज इट असं म्हणायचं. ओके, डज इट असं म्हणायचं. पुढे पहा. पुढे हे झाल्यानंतर इथं पहा. इफ अ बर्गर breaks into my house and I knock him down, the law will acquit me. And if I am the physically assaulted, it will permit me to the rehabilitate with responsible violence. आता इकडे बघा. आता समजा एखादा बर्गलर म्हणजे घरफोडी करणारा. बर्गलरचा अर्थ काय? घरफोडी करणारा, डाकू, लुटारू जर माझ्या घरामध्ये घुसला अँड आय नॉक डाऊन हिम, मी त्याला मारलं, द लॉ विल ॲक्विट मी. लॉ काय करेल? मला दोषी धरेल. अँड इफ आय एम फिजिकली असॉल्टेड, इट विल परमिट मी द रियालिटी विथ रिस्पॉन्सिबल व्हायलन्स, रिझनेबल व्हायलन्स. म्हणजे जर का त्याला मी मारलं तर लॉ काय करेल? मला दोषी धरेल. पण जर मी मात्र त्यानं माझ्यावर हल्ला करताना मी जर त्याच्यावर हल्ला केला तर मात्र लॉ मला काय करेल? सुटका देईल, किंवा त्याच्या काय ते कारणाने तू त्याच्यावर काय केलंस तर हल्ला केलास म्हणून मला त्याच्यातून सुटका देईल. रियालिटी मीन्स डू समथिंग बॅड टू समवन हू वॉज डन समथिंग बॅड टू. म्हणजे दुसरा कोणतरी वाईट करतो म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्यावर हल्ला झाला म्हणून तुम्ही त्याला प्रतिकार केला म्हणून तुम्हाला शिक्षा होणार नाही. म्हणजे घरात एखादा चोर शिरल्यानंतर त्यानं जर तुमच्यावर हल्ला केला तर तुम्ही त्याच्यावर हल्ला केला तर तुम्ही दोषी नाही आहे, असा आपला लॉ सांगतो. असिलेंटचा अर्थ आहे अटॅकर, हल्ला करणारा. अटॅकर म्हणजे कोण? हल्ला करणारा. इट डज नॉट बिकॉज द बर्गलर ऑफ माय द assailant have the broken quite definite the commands of the law. assailant म्हणजे हल्ला करणारा, have broken quite definite commands of the law. त्यानं नियमभंग केलेला आहे म्हणून आपल्याला तिथं सूट मिळू शकते. आपण त्याच्यावर जर हल्ला केला, त्यानं आपल्यावर हल्ला केला तर आपणही त्याच्यावर हल्ला केला तर आपल्याला त्याच्यातून सूट मिळते. ॲसिलंटचा अर्थ, ॲसिलंट म्हणजे हल्ला करणारा. रियालिटेटचा अर्थ रिटेलिटचा अर्थ दिला आहे पहा. डू समथिंग बॅड म्हणजे डू समथिंग बॅड टू समवन हू हॅज डन समथिंग बॅड टू यू. म्हणजे तुम्ही त्यानं तो तुमच्याशी काहीतरी वाईट करत होता म्हणून तुम्ही त्याच्याशी वाईट करणे, याचा अर्थ तुम्ही त्याच्यावर प्रतिहल्ला करणे.
तर अन अटॅकर म्हणजे हल्ला करणारा. बट नो लीगल सिस्टीम कुड द अटेम्प्ट टू द लेजिस्लेट नो लीगल सिस्टीम कुड अटेम्प्ट टू द लेजिस्लेट अगेन्स्ट द बॅड मॅनर्स. पण कुठल्याही कायद्यामध्ये बॅड मॅनर, लेजिस्लेट म्हणजे लॉ, लॉ म्हणजे कायदा, लेजिस्लेटचा अर्थ काय, लॉ, कायदा. असा कुठलाही कायदा नाही की बॅड मॅनरवर शिक्षा देतोय. or could the sanction the use of the violence against something which does not itself recognize as the legally punishable offense. आणि असं कुठल्याही कायद्यात लिहून ठेवलेलं नाही आहे की अशा व्हायलन्स मीन्स हिंसाचार विभाग तू बॅड मॅनर्स वागलास किंवा बॅड मॅनर्सनी वागलास म्हणून तुझ्यावर हिंसाचाराचा गुन्हा होतो, ठोकला जातो की तुझ्यावर गुन्हा होतो, तू गुन्हा केलायस असं होतं. असं कुठंच नाही आहे, कुठल्याच कायद्यामध्ये लिहून ठेवलेलं नाही आहे. म्हणजे आपल्याकडे नाहीच आहे तो कायदा, असा त्याचा अर्थ. व्हायलन्स अगेन्स्ट समथिंग विच इट डज नॉट दी इटसेल्फ रिकग्नाइज ॲज द लिगली पनिशेबल ऑफेन्स. असा कायदेशीर गुन्हा नाही आहे. अँड आवर द सिम्पॅथी विथ द लिफ्ट मॅन वी मस्ट ॲडमिट दॅट द लॉ ऑफ द रिझनेबल. आणि मग तसं बघितलं तर आपली सिम्पॅथी जी आहे, सिम्पॅथी म्हणजे सहानुभूती. सिम्पॅथीचा अर्थ काय, सहानुभूती. आपली सहानुभूती कुणाकडे जाते, तर लिफ्टमॅनकडे जाते. कारण त्यानं सगळ्यांची कामं करायची, त्याने एवढी सगळ्यांची सेवा करायची. मग त्याला थोडंसं प्लीज शब्द तुम्ही म्हणू शकत नाही का. वी मस्ट ॲडमिट दॅट द लॉ इज रिझनेबल. इट वुड नेव्हर डू इफ वी वेअर ॲट द लिबर्टी टू बॉक्स पीपल द इयर्स बिकॉज we did not like their the behavior or the tone of their the voices or the shawl of their the faces. असं नाही होत बा की आपण त्यांना एखाद्या व्यक्तीला, समजा आपल्याला एखाद्या व्यक्तीनं चेहऱ्यावरचे हावभाव, एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे हावभाव, त्याची वागणूक किंवा त्याच्या आवाजातला चढउतार किंवा त्या चेहऱ्यावर त्यांनी दाखवलेले जे काही इमोशन्स आहेत, या सगळ्या गोष्टी, समजा या गोष्टीवर आपण त्याला काही शिक्षा देऊ शकत नाही. तो आता समजा तुमच्या समोर एखादी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीनं त्या काही गैरवर्तणूक केली, शिक्षा नाही देऊ शकत. किंवा एखादा व्यक्ती चढ्या आवाजात तुमच्याशी बोलला, ह्याला आपण देऊ शकत नाही शिक्षा, लक्षात. किंवा एखादा व्यक्ती मिसबिहेवियर केला किंवा एखाद्या व्यक्तीने चेहऱ्यावर असे हावभाव दाखवले, ते काही करू शकत नाही आपण, लक्षात. आपला लॉ त्याच्यावर काही करू शकत नाही आहे. आवर द फिस्ट वुड नेव्हर बी द आयडियल अँड द गटर्स ऑफ द सिटी वुड द रन विथ ब्लड ऑफ ऑल. आणि जर का अशा गोष्टींना जर आपण गुन्हा समजला, जर का एखाद्याने तो माझ्याकडे का बघितलास, काय माझ्याकडे बघून का हसलास, माझ्याकडे बघून का हावभाव केलास, असं प्रत्येक गोष्टीमध्ये जर आपण का व्हायलन्स करायला लागलो किंवा मला यावर्षी चढ्या आवाजात का बोलला, म्हणजे असं प्रत्येक गोष्टीला जर आपण व्हायलन्स करायला लागलो आणि ह्याला जर व्हायलन्स म्हणून जर घोषित केलं, ह्याला जर गुन्हा म्हणून, ह्याला जर का क्राईम म्हणून जर घोषित केलं अशा गोष्टींना, तर मात्र प्रत्येकजण आपल्या मुठी वळेल, म्हणजे मारामारीला लागेल. आणि इतक्या मारामाऱ्या होतील की आपल्या शहरांमध्ये अक्षरशः गटरीचं पाणी व्हायच्या ऐवजी रक्ताचे पाट वाहतील. म्हणजे याचा अर्थ फार प्रॉब्लेम निर्माण होईल, असं त्यांना म्हणायचं आहे. समजते का. पहा, एवढा पाठ पाहू आपण. तुम्हाला सांगितलेले जे काही सेंटेन्सेस आहेत ते लिहून काढा, शब्द जे आहेत ते लिहून काढून पाठ करा. एवढं काम करत चला, म्हणजे तुम्हाला लेसन चांगला आणखी समजेल. ओके, तोपर्यंत आज आपण इथंच थांबूया. ओके.